राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाच्या चर्चांना आता ब्रेक लागण्याची शक्यता आहे। कारण राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलिनीकरणाबाबत सध्या चर्चा नसल्याचं जयंत पाटलांनी स्पष्ट केलं। अजित पवार यांच्या निधनानंतर चर्चा थांबली आहे असं त्यांनी सांगितलं होतं। त्यावर आता संजय राऊतांनी भाष्य केलं। विलिनीकरण वगैरे केवळ दंतकथा आहेत, यापुढे आम्ही महाविकास आघाडी म्हणूनच काम करणार असं राऊतांनी स्पष्ट केलेलं आहे। त्यामुळे आता विलिनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागण्याची शक्यता आहे। विषय त्यांच्याकडे झालाच नाही, परंतु विलिनीकरणाची चर्चाच आता नाही आहे। विलिनीकरणाचा आता प्रश्नच उद्भवत नाही। ज्यांच्यावर चर्चा केली ते आज नाही आहे दुर्दैवाने आपल्यात, आणि त्यामुळे विलिनीकरणाची कोणती चर्चा चालू नाही किंवा आता विलिनीकरण होण्याचा प्रश्नच नाही आहे। सर, जयंतराव पाटील यांनी त्यांच्या पक्षात भूमिका स्पष्ट केली। मुळात माझे असं मत पहिल्यापासून होतं, अजितदादा असल्यापासून हा विलिनीकरण वगैरे दंतकथा आहे, त्यातून काही निष्पन्न होणार नाही आणि होण्याची शक्यता मला तेव्हाही दिसत नाही। पण काही लोकांना वाटत असेल पण ही दंतकथा होती, ही दंतकथा आता संपली आहे। आम्हाला सगळ्यांना एकत्र यापुढे महाविकास आघाडी म्हणूनच काम करावं लागेल आणि आमची ती मानसिक तयारी आहे। सुनेत्राताई पवार ह्या नेतृत्व करण्यासाठी सक्षम आहेत। त्यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस अतिशय चांगल्या पद्धतीने प्रगती करेल याच्यामध्ये शंका नाही। राहिला प्रश्न या महाविकास आघाडीच्या निमित्ताने शरद पवार साहेबांना खासदारकीचं तिकीट देताना महाविकास आघाडीनं जी आड घातली की येणाऱ्या काळामध्ये तुम्ही विलिनीकरण करू नका। मुळामध्ये शरद पवार साहेबांचा स्वभाव बघता आणि एकूण राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाची ताकद बघता हा निर्णय ते किती काळ टिकून ठेवतील याबद्दल सगळ्याच महाराष्ट्राला शंका आहे।